नाशिक विधान परिषदेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता। गोकुळ गीतेंसोबत फडणवीस शिंदेंची फोनवरून चर्चा। गीतेंची पुन्हा समजूत काढली जाणार। नाशिक विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तर मंत्रालयामध्ये दोन्ही नेत्यांची भेट। नाशकात गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीमध्ये तिढा। नाशिकमध्ये भाजप बंडखोर प्रसाद हिरेंची निवडणुकीतनं माघार, मात्र मनधरणीनंतर सुद्धा गोकुळ गीते लढण्यावर ठाम। निवडणुकीमध्ये कौल माझ्या बाजूने, महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास मतदारांचा घात होईल, गीतेंची भूमिका। गोकुळ गीतेंसोबत चर्चा सुरू, फडणवीस शिंदेंसोबत सुद्धा आमचं बोलणं झालंय। नाशिकमधील महायुतीची जागा जिंकण्यासाठी रणनीती आखणार, सकारात्मक निर्णय होईल। मंत्री उदय सामंतांसह गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त। निर्णय होईल। गोकुळ गीते यांनी काही अटी ठेवल्या आहे का? कुठली अटी ठेवली? त्यांना काय अटी ठेवली? गोकुळ गीते कधीपर्यंत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देतील? तुम्हाला गुड न्यूज मिळेल। उपमुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांची बैठक बोलावली। नाशिकच्या जागेवरून उद्या संध्याकाळी 7 वाजता शिंदेंची नंदनवन या बंगल्यावर बैठक। नाशकात दराडेंविरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते रिंगणात, तर महाजन सामंतांकडून गोकुळ गीतेंच्या मनधरणीचे प्रयत्न। कोकण विधान परिषद बिनविरोध होणं संशयास्पद। घोडे बाजाराच्या चर्चांना वाव, स्वतःला वरिष्ठ नेता समजत सुनेत्रा पवार सुद्धा त्यांचं नावही घेतलं नाही। महेंद्र दळवींची तटकरेंवर टीका, तर अशा वक्तव्यानं महत्त्व देत नाही। तटकरेंचं यावर प्रत्युत्तर। मोठी निवडणूक बिनविरोध होणं याचा अर्थ ठीक आहे, संशयाला वाव नक्की मिळतं। विरोधक जे बोलतात फार काय या वक्तव्याला मी किंमत देऊ इच्छित नाही। प्रत्येक जण आपापल्या वैचारिक पातळीनुसार बोलत असतो। प्रत्येकाची वैचारिक पातळी पाहत असतो लोक। अशा पातळीच्या बाबतीमध्ये मला काय फारसं काय बोलायचं नाही। कोकणची जागा बिनविरोध। आता रायगडचा पालकमंत्रीपदाचा शब्द विसरून चालणार नाही। गोगावले पालकमंत्री व्हावेत, तटकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू, तर उदय सामंतांची माहिती। शिवाय एकत्र बसून निर्णय घेऊ, तटकरेंची ही प्रतिक्रिया। भरत शेटना पालकमंत्री करावं हीच आमची मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे। तटकरे साहेबांशी देखील आमची ही चर्चा झालेली आहे, कारण शेवटी विधान परिषदेच्या निवडणुकीपुरती ही चर्चा असून उपयोगाची नाही। दिलेला शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये मतफुटी टाळण्यासाठी भाजपची खबरदारी। नागपूरमधील भाजपचे नगरसेवक उद्यापासून 3 दिवस गोवा या ठिकाणी मुक्कामी। गोवा दौऱ्यानंतर 15 जून पासून रामभाऊ म्हाळगीमधील प्रशिक्षण शिबिरात ते सहभागी होणार। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा ट्विस्ट, तर विप्लव बाजोरिया यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। नामांकनात त्रुटी असल्याचा आक्षेप मान्य करत अर्ज झाल्यानंतर बाजोरियांची सुप्रीम कोर्टात धाव। अर्ज मंजूर झाल्यास चौरंगी लढत होण्याची शक्यता। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तर व्हिडिओमध्ये हाकेंची एका मोठ्या नेत्यावर टीका। हाकेंचा रोख नेमका कोणाकडे असा प्रश्न। मला डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू, तोडून मोडून व्हिडिओ दाखवले, तर या व्हिडिओशी माझा काहीही संबंध नाहीये। लक्ष्मण हाकेंचं यावर स्पष्टीकरण। हा व्हिडिओ काटछाट करून दाखवला गेलेला आहे। भुजबळ साहेब हे माझे नेते होते आहेत, भुजबळ साहेब हे माझे गुरु होते आहेत, आणि त्यांना जर मला काही बोलायचं असेल मी माझ्या बापाशी भांडू शकतो। बापाला मुलगा भांडू शकत नाही का? मग मला बोलायचं असेल मी सार्वजनिकरित्या कशासाठी बोलेल? हे कुटील डाव आहेत, त्यामुळे मी अशा गोष्टींना भीक घालत नाही। नवी मुंबईतील कार्यक्रमाला शिंदेंना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज, तर कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशीचे आदेश दिल्याची माहिती। निवडणुका भाजपसोबत लढतोय, त्यामुळे भाजपसोबत राहणं आमचं कर्तव्य। महायुतीमध्ये पहिल्या दिवसापासून आम्ही एकत्र। शिंदेंचे आमदार महेश शिंदेंची प्रतिक्रिया। आणि मी दोघंही जिल्हा परिषदला एकत्र निवडून आलेले खास मित्र आहे आणि प्रेमाचे मित्र आहे, त्यामुळे त्याचं प्रेम आहे माझ्यावरती। पण आम्ही एकत्र महायुतीत पहिल्या दिवसापासून आहे आणि इलेक्शन्स आम्ही भाजप बरोबर करतोय, तर भाजप बरोबर राहणं हे आमचं कर्तव्य आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये ठिकठिकाणी भुजबळांच्या कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। साहेब निर्णय घ्या असा या बॅनरवर उल्लेख। राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते नाराज। राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना नवनीत राणांचाही पूर्णविराम, तर मी भाजपची प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ती। पदासाठी या ठिकाणी विचारधारा बदलणार नाही, नवनीत राणांची पोस्ट चर्चेत। जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये अर्ज बाद झाल्यानं दिग्गजांना फटका। अब्दुल सत्तारांना धक्का, तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये मुलगा समीर सत्तार यांचा अर्ज बाद। कन्नडच्या आमदार संजना जाधवांचा सुद्धा अर्ज अवैध ठरलाय।
पक्षानं माझ्याकडे आमदारकीचा राजीनामा मागितला नाही. आमदारकीच्या राजीनाम्याच्या चर्चांवर इद्रिस नाईकवडी यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त माझ्यावर जबाबदारी दिल्याचीही माहिती. असं कोणताही विषय नाही आहे की माझ्याकडे कोणी राजीनामा मागितला आहे किंवा पक्षानं नेत्यांनी राजीनामा मागितला, असं काही विषय नाही आहे. राहता राहिला सुनेत्रा वहिनींच्या बरोबरची भेट. लक्षात घ्या, मी संघटनात्मक आणि पक्षात काम करणारा कार्यकर्ता आहे. वर्धापन दिन किंवा असे जे काही इव्हेंट्स असतात, या इव्हेंटमध्ये आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या असतात. आता बघूया टॉप 9 मोठ्या घडामोडी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एनटीए कार्यालयाला भेट. तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून नीट परीक्षेचा आढावा. 21 जून रोजी होणारी परीक्षा सुरळीत पार पडण्याच्या या ठिकाणी दृष्टीनं त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्यांशी परीक्षेसंदर्भात समन्वय साधला जाणार, प्रधान यांची यावेळी माहिती. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल. सिलेंडर रिफिलची संख्या आता वार्षिक 9 वरून 4 वर. लाभार्थ्यांना केवळ 4 सिलेंडरवरच अनुदान मिळणार. सिलेंडरची संख्या आता 9 वरून 4 वर आली आहे. नंतर 2 वर आणून मग 0 वर आणतील. उज्ज्वला सबसिडीवरून वडेट्टीवारांचा केंद्रावर निशाणा. तर काँग्रेसनं चूल बंद करून गॅसकडे नेलं. आता भाजप गॅस बंद करून पुन्हा चुलीकडे नेतील. वडेट्टीवारांचा टोला. आता 4 वर आले उज्ज्वलाची सबसिडी, 9 वरून उद्या 2 वर आणतील, परवा 0 वर आणतील. इंडिया आघाडीची. आणि आता मी सांगितलं कालच बोलताना की हे काँग्रेसनी चुलीपासून गॅसकडे नेलं, चूल बंद करून. आता हे गॅस बंद करून चुलीकडे नेणार आहे भारतीय जनता पक्षाचं, मोदीचं सरकार आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद राहिली तर भारतामध्ये इंधन टंचाईची शक्यता नाही. भारताकडे कच्चं तेल एलपीजीचा 30 ते 60 दिवसांचा साठा आहे. संकटाचा सामना करण्यास भारत पूर्णपणे सक्षम. चिंता करू नका, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं आवाहन. सरकारनं उज्ज्वला योजना बंद केल्यास आश्चर्य वाटणार नाही. उज्ज्वला योजनेसारखा प्रकार लाडक्या बहिणींच्या बाबतीत सुद्धा सुरू आहे. उज्ज्वला योजनेवरून रोहित पवारांची ट्विट करत सरकारवर टीका. तृणमूल काँग्रेसच्या पत्रकार परिषदेमध्ये ममता बॅनर्जी यांना सोडून जाणाऱ्या खासदारांवर कल्याण बॅनर्जींची टीका. तर जे बंडखोर झालेत ते लोकांमध्ये जाऊन काम करू शकत नाहीत. या सगळ्या खासदारांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे. पक्षातनं बंडखोरी करणारे गद्दार आहेत, असंही त्यांचं वक्तव्य. ममता बॅनर्जींनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व. तर दोघांमध्ये जवळपास 45 मिनिटं चर्चा. आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या. ओबीसींचा कॉलम जनगणनेमध्ये नाही. तुमचा डीएनए ओबीसींचा आहे, तर ओबीसींची स्वतंत्र जनगणना करा. वडेट्टीवारांची केंद्र सरकारवर टीका. तर जनगणनेला ओबीसींचा कॉलम न जोडल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचाही इशारा. सरकार जर ओबीसीचं स्वतंत्र कॉलम करणार नसेल तर या राज्यामध्ये प्रचंड आंदोलन आम्ही उभारणार आहोत. हे सरकार आम्हाला जेलमध्ये घालो, कुठेही घालो, पण आमची मागणी केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे स्वतंत्र कॉलम ओबीसीचा व्हावा हीच आहे. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांची व्यंगचित्र. साप्ताहिक मार्मिकला कायदेशीर नोटीस. मार्मिक विरोधामध्ये 2 कोटींचा मानहानीचा दावा. 15 दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा. नोटीशीत उल्लेख. आमदार संजय गायकवाडांना 100 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस. भाजपच्या विजयराज शिंदेंची वकील असीम सरोदे मार्फत ही नोटीस. आदिवासी मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा विजयराज शिंदेंवर होता आरोप. देशामध्ये 50 ते 60 वर्ष राजकारणामध्ये काँग्रेसची मक्तेदारी होती. राजकारणातले हे साधू अंगाला भस्म लावून बसले होते का? संजय राऊतांच्या घोडेबाजाराच्या आरोपांवर सदाभाऊ खोतांची टीका. राजकारणामध्ये जणू हे साधूचे कपडे घालून अंगाला भस्म लावूनच बसलेले होते काय, आणि आता त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही एवढे साधू होतो, भगवी कपडे घालून भस्म लावून बसलो होतो, आणि आता हे कोण असे नौके यायला लागले की आमचा साधूपण हिरावून घ्यायला लागलेले आहेत. कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात भव्य मोर्चा. राजू शेट्टी, सतेज पाटलांसह शेतकरी मोठ्या संख्येनं रस्त्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देणार. दसरा चौक परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात. भंडारा जिल्ह्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सामील. तर आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीवर विश्वास व्यक्त केलाय. शिंदेंच्या शिवसेनेच्या आक्रमक आणि विश्वासार्ह नेतृत्वामुळेच कार्यकर्त्यांचा कल वाढला असल्याची बोंडेकर यांची प्रतिक्रिया. संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना पत्र. राजेश एक्सपोर्ट प्रकरणामध्ये बुलंद आवाज उठवण्याचीही मागणी. पत्रात सोमय्यांचा परम आदरणीय महात्मा असा उल्लेख. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार नवी दिल्लीमध्ये. मुनगंटीवारांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची या ठिकाणी भेट घेतली आहे.
ऑपरेशन ब्लू स्टार काळा दिवस, इंदिरा गांधींनी जबरदस्तीनं सैन्य पवित्र स्थळावर घुसवलं. मंत्री गिरीश महाजनांची टीका. तर ऑपरेशन ब्लू स्टार झालं नसतं तर वेगळं राष्ट्र निर्माण करण्याचा कट यशस्वी झाला असता. हर्षवर्धन सपकाळांचं प्रत्युत्तर. तर भारतीय नौदलाचा अपमान करणाऱ्या महाजनांची हकालपट्टी करण्याची सुद्धा मागणी. जून 1984 1984 हमारे लिए मैं कहूँगा काला दिन है. ये दिन हम कभी भूल नहीं सकते. जिस तरह से हमारे हजारों भाई बहनें शहीद हुए, मारे गए. गिरीश महाजन यांचं दहशतवादाला खतपाणी घालणारं आणि देशाचे तुकडे करण्याच्या अनुषंगानं केलेलं वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. बघूया टॉप 9 महत्त्वाच्या घडामोडी. पंतप्रधान मोदी उद्या नवा महाविक्रम नावावर करणार. सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा 4397 दिवसांचा विक्रम ते मोडीत काढणार. पंडित जवाहरलाल नेहरूंना सुद्धा मागे टाकलंय. मोदींनी नेहरूंच्या कार्यकाळाचा विक्रम मोडला असेल पण नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडू शकले नाहीत. मोदींनी केदारनाथमध्ये जाऊन आत्मचिंतन केलं पाहिजे. मोदींच्या पंतप्रधान पदाच्या 12 वर्षांच्या निमित्तानं संजय राऊतांचा हा हल्लाबोल. आज जो देश तुम्हाला दिसतोय तो मोदींनी उभा केलेला नाही, तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उभा केला. पंडित नेहरूंनी कोणत्या विरोधी पक्ष अशा पद्धतीने फोडले नाहीत ज्यात मोदी आणि शहा फोडले. पण हे आमच्या विरुद्ध बोलतायत म्हणून फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम तुम्ही मोडला असेल पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणं अशक्य आहे. तर राऊतांनी औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन आत्मपरीक्षण करावं. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. तर मेवा खाणाऱ्यांनी मोदींच्या त्यागावर बोलू नये. भाजपचा राऊतांना टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे भारतरत्न आहेतच, या भारताचे सुपुत्र आहेत. पण संजय राऊत तुम्हाला पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. संजय राऊत पाकिस्तानची मान अभिमानानं उंचावलं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे संजय राऊतांना पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार दिला पाहिजे. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाला 12 वर्ष पूर्ण पण त्यांना नेहरूंची बरोबरी करता येणार नाही. या काळामध्ये देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलंय. काँग्रेस नेते वडेट्टीवारांचा टोला. नेहरूंची बरोबरी थोडी होणार. नेहरूंच्या काळात ज्या परिस्थितीतून देश स्वतंत्र झाल्यानंतर आलेला हे म्हणून मला वाटतं की 12 वर्ष पूर्ण मध्ये झाले पण देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. वित्त पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी राहणारे नेते ठरतील. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त. तर मोदीजी असा कार्यकाळ पूर्ण करणार की त्यापुढे कुणीही तसा कार्यकाळ पूर्ण करू शकत नाही असंही त्यांचं वक्तव्य. मोदीजी असा कार्यकाळ पूर्ण करणार आहे पुढे. यानंतर मोदीचा कार्यकाळ कोणी पूर्ण करू शकणार नाही एवढा मोठा कार्यकाळ मोदीजी पूर्ण करतील. खरं तर इतका मोठा कार्यकाळ पुन्हा मोदीचा राहणार आहे. त्यामुळं आमचे मोदीजी हे जगातले सर्वात जास्त वेळ प्रधानमंत्री राहणारे नेते. पाटण्यातील प्रसिद्ध शिक्षक खान सर यांना पाटणा जिल्हा कोर्टाचा दिलासा. तर खान सरांच्या अटकेला पाटणा जिल्हा कोर्टाकडून स्थगिती. कोचिंग सेंटरवर गोळीबार घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीचे दर पुन्हा वाढले. सोनं 1,500 तर चांदी 4,000 महागली. सोन्याचे दर आता जीएसटीसह 1,55,530 रुपये प्रति तोळा. तर चांदीचे दर जीएसटीसह 2,56,470 रुपये प्रति किलो. फिफा वर्ल्ड कपमुळे आता नागपूर दोहा विमान प्रवास 2.5 पटींनी महाग. जुलै महिन्यामध्ये दोहासाठी विमान तिकिटांच्या दरात मोठी वाढ. तिकिटाचा दर आता 21,000वरून 55 ते 63,000वर. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. पुढील 2 दिवसात राज्यातील काही भागामध्ये मान्सून दाखल होणार. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज. मात्र जोपर्यंत पूर्ण पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करू नका. हवामान खात्याचा शेतकऱ्यांना सल्ला. तर कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी. चंद्रपुरातही उष्णतेच्या लाटेचा इशारा. दिल्लीनंतर कॉक्रोच जनता पार्टीचं पुण्यात आंदोलन. पुणे पोलिसांना परवानगीसाठी पत्र. मात्र पुणे पोलीस आणि विद्यापीठ प्रशासन चर्चा करून निर्णय घेणार. राष्ट्रवादीचे माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव मतदार यादीतनं गायब. बीएलओंनी माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार. एसआयआर प्रक्रियेमध्ये नाव हटवल्याचा दत्ता धनकवडे यांचा आरोप. अशोक खरात प्रकरणी महाराष्ट्र सायबरची मोठी कारवाई. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी 74 टेलिग्राम ग्रुप्सवर कारवाई. 406 आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओज आणि फोटोज हटवले. दरम्यान अश्लील व्हिडिओ अवघ्या 20 रुपयांना विकले जात असल्याचंही समोर. याचा प्रसार UAE सह 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत झाल्याचंही उघड.
बीकेसी मधील भारत डायमंड बोर्स कंपनीचे 3,60,00,000चे हिरे घेऊन खासगी लॉजिस्टिक्स कंपनीचा डिलिव्हरी बॉय फरार, तर बीकेसी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी दिलीप घर गोस्वामी विरोधात गुन्हा दाखल. नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या 2 तज्ज्ञांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आरोपी हा भीमराव कांबळेच होता, हे तज्ज्ञांनी न्यायालयासमोर सिद्ध केलं. पुण्याच्या हवेलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या बोगस सहीनं 24 एकर जमीन एनए केल्याचा प्रकार, तलाठ्याच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे गुन्हा दाखल करण्याचेही आदेश.